सोलापुरातील एम्प्लॉयमेंट चौक परिसरात शुक्रवारी रात्री ट्रान्सफॉर्मरला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली। उन्हाळ्यातील तीव्र उष्णता आणि वादळी वातावरणामुळे ट्रान्सफॉर्मरने पेट घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। शहरातील गजबजलेल्या एम्प्लॉयमेंट चौक परिसरात शुक्रवारी रात्री ट्रान्सफॉर्मरला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली। भर उन्हाळ्यातील तीव्र उष्णता आणि वादळी वातावरणामुळे ट्रान्सफॉर्मरने पेट घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। या घटनेमुळे परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार ट्रान्सफॉर्मरमधून अचानक मोठ्या आवाजासह ठिणग्या उडू लागल्या आणि काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले। आग लागल्याचे लक्षात येताच नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवत घटनास्थळी गर्दी केली। अनेकांनी या घटनेचे मोबाईलवर चित्रीकरण केले। घटनेची माहिती मिळताच महावितरणचे कर्मचारी शुभम गायकवाड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी प्रसंगावधान राखत सीज फायरच्या साहाय्याने आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या तत्परतेमुळे आग अधिक पसरली नाही। दरम्यान बुधवार पेठ येथील अग्निशामक दलाची गाडीही घटनास्थळी दाखल झाली। अग्निशामक जवान श्रीमाने यांनी सीज फायरच्या मदतीने उर्वरित आग पूर्णपणे विझवली। महावितरण आणि अग्निशामक दलाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे मोठी दुर्घटना टळली। आगीमुळे काही काळ परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता। मात्र आग आटोक्यात आल्यानंतर तांत्रिक तपासणी करून वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही।